विनय, मी पुन्हा तुम्हाला आवाज देतो की विनय त्वरित आपण या. येस. अँड वेलकम बुकारे सर इन द कॉमेडी बॉक्स. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. मी किरणदादा गुरव यांना विनंती करतो की डोल्बी डॅशर्सचे संघमालक ज्यांचा तुम्ही सत्कार करायचा आहे सन्मान चिन्ह देऊन. डोल्बी डॅशर्स सन्मान चिन्ह देणार आहेत किरणदादा गुरव. मी घेऊ शकतो का विचार? विचार ना समोरच्या. मिलिंदजी माने आणि मणिराज माने यांनाही मी विनंती करीन त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मनोज माने माझ्या बरोबर आहेत आत्ता. मिलिंदजी माने आणि मणिराजजी माने आपण प्लीज स्टेजवर यायचं आहे. जर ते नसतील तर आपण मनोज माने यांना सन्मान चिन्ह देणार आहोत इथे. माने सरकार संघाला विनंती करेन, आपला 12वा प्रतिनिधी आपण अजून पाठवला नाहीयेत. मी मयुरेश लाड यांना विनंती करीन की त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचे माने सरकार यांना. मिलिंदजी मनोज माने हे माझ्याबरोबर बसलेत आता 2 मिनिटं. तुम्ही बसा. टुर्नामेंटमध्ये कसं वाटतंय मला? थोडासा मी वेगळा प्रश्न विचारतोय पण तरीही हा प्रश्न प्रत्येक ओनरला विचारलेला आहे. ज्याचं त्याचं मत आहे त्या बाबतीत मी तुम्हाला विचारीन, तुम्हाला कसं वाटतंय? ॲक्च्युली या कमी वेळेमध्ये जे तुमचं आयोजन झालं आहे ते खूप सुंदर आयोजन झालं आहे. पण मला एक आता असं म्हणायचं आहे की प्लेयर्स आपण जे घेतो, आयकॉन प्लेयर म्हणा किंवा अजून कोण प्लेयर म्हणा, ते आपण एवढे पैसे लावून प्लेयर्स घेतो आणि ते प्लेयर्स आत्ता मॅचसाठी अवेलेबल नाही आहेत. ते त्यांचे पर्सनल कुछ काय अजून हे असतील, दुसरे मॅचेस असतील त्याच्यासाठी दुसरीकडे गेलेले आहेत. आता माझी सिच्युएशन अशी आहे की माझ्या टीममध्ये फक्त 10च प्लेयर आहेत. 11वा प्लेयरसुद्धा नाही आहे, तर 12वा प्लेयर इथनं कुठनं देणार? अशा वेळीस कमिटीने काय निर्णय घ्यायचा आहे तो पुढील येणाऱ्या सगळ्या पूर्ण टुर्नामेंटसाठी तुम्ही कमिटीने निर्णय घ्या. आता मी माझ्या ओनर्सला सॉरी आयकॉनला मगाचपासून 4 ते 5 वेळा फोन केला. पतूनी फोन केला पण अजून कोणी फोन उचलला नाही. आणि अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे कमिटी, आता निवृत्तीला मी सांगितलेलंच आहे की जो तुम्ही डिसिजन घ्याल तो जरा व्यवस्थित स्ट्रिक्ट घ्यायला पाहिजे. कारण ओनर मी पण पहिल्यांदा बिग बॅशमध्ये ही एंट्री केलेली आहे आणि सुयश भट यांनी एक फोन केला होता आणि संजय आणि मयुरेश, संजयला मी पहिल्यापासून ओळखतो. संजय म्हणजे आत्ता ह्या घडीला पेणमध्ये आपले उभरते चांगले यंग उद्योजक आहेत. आणि नॉर्मली आपण कधी कुठल्याही उद्योजकाला या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बघताना एवढ्या लहान वयामध्ये बघत नाही. आणि आम्ही खरोखर एक इम्प्रेस झालो त्याच्यावर संजय. आणि खरोखर त्यांनी जी इनिशिएटिव्ह घेतली त्याच्यासाठी मी स्वतःहून या गोष्टीसाठी म्हटलं प्राधान्य घ्यावं आणि एक टीम आपली टाकावी. पण ती टीम टाकत असताना आपण जे प्लेयर्स सिलेक्ट करतो ते प्लेयर्स या प्लॅटफॉर्मवर त्यांना खेळायला भेटावं, त्यांना चांगला परफॉर्मन्स करावा मिळावा म्हणून आपण एवढ्या सगळ्या टीम्स तयार करतो. पण जर असं असेल की या 17 प्लेयर्समध्ये माझे 11 प्लेयर्ससुद्धा होत नाही आहेत,
तर ती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे ही आपल्यासाठी आणि पूर्ण प्रेमवासियांसाठी. याच्या पुढे मी कानाला खडा लावीन आणि कमिटी आणि ऑफकोर्स बाकी पेन टेनिस क्रिकेटचे बाकीचे खेळाडू असतील, निवृत्ती पाटील असतील, माझे मित्र आहेत, अजून कोणी तुमचे हे असतील त्यांनी खरोखर यावेळेस विचार करा आणि याच्यावर योग्य ती कारवाई करा. कारण ॲज अ ओनर म्हणून आपल्या एवढे पैसे लावून सुद्धा आपण जर प्लेयर्स व्यवस्थित कंप्लीट करू शकत नाही तर त्याच्यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही आहे. अदरवाईज तुमची अरेंजमेंट्स आणि बाकी सगळं उत्तम होतं आहे आणि या दोन्ही दिवसाच्या मॅचेस खूप सुंदर झाल्यात आणि अजूनही पुढे तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. नक्कीच मी तुमच्या भावना समजू शकतो. शेवटी प्रत्येक ओनर हा आपल्या टीमसाठी उत्सुक असतो, परंतु अशा वेळेला त्यांना काय करावं हे नक्कीच सुचणार नाही. काही नियम आपले आहेत, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही बदलही करू शकत नाही. पण यावर निश्चित एक कमिटी चांगला निर्णय नंतर घेईल या टुर्नामेंट नंतर, हेही मी तेवढंच त्यांना नक्की आश्वासन देईन. यस, थैंक यू सो मच. चलते हैं मैदान पर फिर से एक बार. पहली गेंद पर बोल्ड आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर अब्रार मुजावर आए. इनके ऊपर अभी पूरी जिम्मेदारी है. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे. अपनी डूबती नैया को किनारे पर लाना है तो एक नावाड़ी बनना होगा और वो जिम्मेदारी अब्रार मुजावर इन्हें अपने कंधे पर लेनी होगी. और इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाया है मिड ऑन की दिशा में. टन टना टन 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 टारा चलती है क्या. 9 से 12 गेंद सीमा पार. चौकार. तो इस चौकार के साथ अपना अकाउंट ओपन करते हुए बैटर अब्रार मुजावर. हमारे गुणलेखक सर संदीप सर बतलाएंगे स्कोर जा पहुंचा है. हम 5 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर मुश्किल में डाल दिया है, क्योंकि यहाँ पर 5 ओवर का होने वाला मुकाबला एक शानदार मैच, क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध, पेन तालुका बिग बैश लीग 2026 सीजन 2 का ये थरार. दूसरी ओर की जिम्मेदारी ऑफिशियल अंपायर जरूर यहां पर सिग्नल देते हुए मैं कमेटी से गुजारिश करूंगा कि जरा मैदान पर ध्यान दे. तथास्तु डेवलपर्स इस प्रतियोगिता के आयोजक अगर देखा जाए तो सन्मान्य संजय जी शिंदे साहब और मयूरी जी लाड साहब, इनकी काफी मेहनत है. एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है. अपने ग्रामीण खिलाड़ियों को एक साथ लाने की संकल्पना इस दूसरा पर्व में है. इस प्रतियोगिता की काफी चर्चा है संदीप सर, क्योंकि इसके लिए किया हुआ ये खर्चा है. जरूर अगर देखा जाए तो नाइट रजनी की प्रतियोगिता, उसी साथों साथ यूट्यूब लाइव पर ये प्रतियोगिता लाइव टेलीकास्ट दिखाई जा रही है और हर मैच में हर खिलाड़ियों को मैच ऑफ मैच का किताब कैश प्राइज से नवाजा जा रहा है. फिर वो छक्कों के हैट्रिक हो, विकेट के हैट्रिक हो, हर विकेट हैट्रिक के लिए भी कैश प्राइज यहाँ पर सन्मान्य संजय जी शिंदे साहब और मयूर जी लाड साहब इनके माध्यम से दिया जा रहा है. पर हर एक खिलाड़ियों को यहाँ पर मोटिवेट करने के लिए कैश प्राइज लगा रहे हैं. तो जरूर अपने खिलाड़ियों को हौसला अफजाई करने के लिए इस प्रतियोगिता में एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है. एक ओवर की समाप्ति के बाद माने सरकार बल्लेबाजी करते हुए 5 रन 1 विकेट के नुकसान पर अरुण फाइटर्स टीम यहाँ पर गेंदबाजी करते हुए नजर आ रही है. इस प्रतियोगिता का आज की पहली रात और हम हैं इस मैदान पर, जबकि सन्माननीय सचिन रमेश तेंदुलकर साहब ने इस मैदान का अपने शुभ हाथों से स्वागत किया था. मैदान पे थोड़ी सी पिच की रंगोटी यहाँ पर की जा रही है, होना भी चाहिए. हम देख रहे सबसे कातिल प्रीतम जी पाटिल, प्रिया भाभी के हीरो, आज यहाँ पर तशरीफ लाए. उनका भी तहे दिल से स्वागत है. अलीबाग टेनिस क्रिकेट में जहाँ पर उनकी चर्चा होती है, हमारे साथ जरूर अक्सर होते हैं. फिर वो 3 या फिर उनके साथ रहते हैं हमारे मित्र संजय जी भोईर, उसी साथों साथ सबसे कातिल प्रिया भाभी के हीरो
प्रीतम जी पाटिल और तीसरे अंपायर रबाड़ा सर, इनका भी मैं तहे दिल से अक्सर आभार व्यक्त करूंगा हर प्रतियोगिता में। सम्मानीय देखा जाए तो मैं फिर से अभी मैंने कहा था तथास्तु डेवलपर्स के सर्वे सर्वा सम्मानीय मयूर जी लाड साहब, इनके तरफ से प्रथमेश के लिए छक्कों के हैट्रिक के लिए 2000 रुपए और सम्मानीय संजय जी शिंदे साहब, इनके तरफ से भी 2000 रुपए। क्या बात है, प्रथमेश के ऊपर रखा हुआ विश्वास है और प्रथमेश को छक्के की हैट्रिक लगानी है और 4000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर प्राप्त करना है। 2000 रुपए अगर देखा जाए तो सम्मानीय आदरणीय अमित जी ठाकुर सर, इनके तरफ से भी 2000 रुपए। क्या बात है, विकी वाड़कर साहब, इनके तरफ से भी 2000, कुल मिलाकर 8000 छक्कों के हैट्रिक के लिए यहाँ पर एटीएम पेटीएम गूगल पे स्टार्ट हो चुका है, सिर्फ उसके लिए मेहनत करना है। 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। गेंदबाजी के लिए फिर से एक बार धीरज की गेंद फुल टॉस किस्म की गेंद, वहां पर शॉर्ट मिड ऑफ की दिशा में खेल दिया। पॉपिंग क्रीज में एक ही प्लेटफॉर्म पे 2 ट्रेन थे पर बाल बाल बचे। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया यहाँ पर दोनों बैटर। अगर देखा जाए तो अबरार मुजावर और उनका साथ देते हुए प्रथमेश पाटिल एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने पेन तहसील का नाम बड़ा किया है, पर आज इस प्रतियोगिता में किस तरह की बल्लेबाजी करेंगे। छक्कों के हैट्रिक के लिए 8000 रुपए का कैश प्राइज। अगर देखा जाए तो सम्मानीय आदरणीय संजय जी शिंदे साहब, इनके तरफ से 2000 रुपए, मयूर जी लाड साहब, इनके तरफ से 2000 रुपए, विकी सर इनके तरफ से भी 2000 और अमित सर इनके तरफ से भी 2000। इस बार देखिए गेंद को भेज दिया है, गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। लंबा षटकार, एक छक्का जरूर आता हुआ। इस छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज। अगर देखा जाए तो फिर से एक बार तथास्तु डेवलपर्स सर्वे सर्वा मयूर जी लाड साहब और उसी तरह से संजय जी शिंदे साहब, इनके तरफ से कैश प्राइज की यहाँ पर अपॉर्चुनिटी है। बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर। 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाली और इंग्लैंड की रानी हेजल कीच, इनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे। जर्सी नंबर 12 युवराज सिंह स्कोर कार्ड पर आते हुए 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार गेंदबाजी के लिए धीरज, सामना करेंगे बैटर प्रथमेश पाटिल। इस बार आने वाले से खेल दिया शॉट फाइल की दिशा में, फील्डर है वहां पर, 1 रन लेने का मौका जरूर। 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 13 रन स्कोर कार्ड पर। माने सरकार आज इस मैदान पर बल्लेबाजी करते मुश्किल में है, पर उस मुश्किल से निकलना होगा। जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते। ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते। जुगनू यानी काजवा जो खुद का प्रकाश खुद अंधकार में निर्माण करता है, तो हमें भी इस प्रकाश में तैयार करने के लिए संघर्ष करना होगा। और वो बल्लेबाजी अबरार मुजावर, इस बार देखिए वकड़े तिकड़े बबलीचा नहीं, फील्डर है वहां पर, मुझे लगा गेंद सीमा पार होगी पर गई। इस बार गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। ये दिल मांगे मोर आया है हैप्पी 4 चौकार। इस चौकार के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है। संदीप सर में बतलाएंगे स्कोर कार्ड पर। एबी डिविलियर जर्सी नंबर 17, ईशाने की भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर आते हुए 17 यानी खतरा किसे मंडराएगा। 1 विकेट के नुकसान पर दूसरा और जारी है ये क्रिकेट का कुरुक्षेत्र। इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर संघर्ष अभी भी जारी है। ओहो, इस बार शॉट गेंद हवा में खेल दिया है, फील्डर गेंद के नीचे। ओहो, गेंद जाएगी सीमा पार। इस बार रजिया फंस गई गुंडों के बीच में, गेंद सीमा पार, षटकार। इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 23 रन 23। शानदार बल्लेबाजी इस बार छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह। प्रथमेश पाटिल के ऊपर विश्वास दिखलाया संजय जी शिंदे सर और उसी साथों साथ मयूर जी लाड साहब ने, पर यहाँ पर बल्लेबाज अबरार अभी अपने रंग में आते हुए, अभी अपने ढंग में आते हुए छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 23 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर।
जबकि दूसरा और जारी है धीरज के ऊपर काउंटर अटैक करते हुए। इस बार मिनी हेलीकॉप्टर लगाने की कोशिश, कवर के ऊपर से खेल दिया, फील्डर है वहां पर, एक रन लिया, दूसरी रन की कोशिश, भाग मिल्खा भाग, पर जब तक दोनों बल्लेबाज दौड़ लगाएंगे दोनों के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है। पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट के नुकसान पर 25 रन 2 ओवर की समाप्ति के बाद 12.50 के औसत से बल्लेबाजी करते हुए टीम माने सरकार इस प्रतियोगिता में रनों की प्राप्ति करते हुए तीसरे ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा, क्योंकि आईएसपीएल में संजय मोहित सर अगर देखा जाए तो टेप बॉल का इस्तेमाल किया गया था और इसी तरह से इस प्रतियोगिता में पेन तालुका बिग बैश लीग 2026 पर्व दूसरे में टेप बॉल का इस्तेमाल करते हुए पूरा श्रेय जाता है इस प्रतियोगिता के मुख्य आयोजक अगर देखा जाए तो फ्रेंड्स ग्रुप, इनके माध्यम से इस प्रतियोगिता का आयोजन, जिसमें हम देखा जाए तो संजय जी शिंदे सर, मयूरेश जी लाड साहब और उसी साथों साथ सुयश जी भट्ट साहब, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। स्कोर कार्ड पर 25 रन 1 विकेट के नुकसान पर टेप बॉल की गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज टीम अर्जुन फाइटर्स विजय भोसले गेंदबाजी के लिए आते हुए सेकंड पर फिर से एक बार प्रथमेश 3 छक्कों के लिए 2,000 रुपए, संजय जी शिंदे साहब इनके तरफ से 2,000, मयूर जी लाड साहब इनके तरफ से 2,000, विकी साहब इनके तरफ से 2,000 और अमित जी ठाकुर इनके तरफ से 2,000, कुल मिलाकर 8,000 छक्कों के हैट्रिक के लिए बैटर प्रथमेश पाटिल इस खिलाड़ी के ऊपर। और विजय भोसले गेंदबाजी के लिए इस बार कवर के ऊपर से खेल दिया है, 30 यार्ड सर्कल के बाहर गेंद जाती हुई, वहां पर फील्डर है, गेंद को रोकने का प्रयास, तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों की सहायता से टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 27 रन। पहली गेंद के ऊपर 2 रनों के साथ विजय भोसले जैसे गेंदबाज का स्वागत किया है प्रथमेश पाटिल। बल्लेबाजी करते हुए माने सरकार और गेंदबाजी करते हुए अर्जुन फाइटर्स टीम की जानिब से विजय भोसले। 27 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश, अवे फ्रॉम द बॉडी, खड़े खड़े खेलने का प्रयास। ऑफिशियल अंपायर थर्ड अंपायर को चैलेंज करते हुए यहाँ पर क्या किया जाएगा, पर नहीं, अंपायर सस से मस्त नहीं हो रहे, डॉट के जाती हुई। प्रथमेश पाटिल 7 गेंदों में 10 रनों का योगदान देते हुए बड़े स्ट्रोक लगाने हैं। इस बार खड़े खड़े टैप करने की कोशिश। आपने सैराट फिल्म देखा होगा, नागराज मंजुले दीर्घदर्शित फिल्म सैराट का डायलॉग, हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला, यही समीकरण यहां पर याद रखना होगा बैटर प्रथमेश और उनका साथ देते हुए बल्लेबाज अबरार मुजावर। स्कोर 27 रन 1 विकेट के नुकसान पर टेप बॉल की गेंदबाजी करते हुए विजय भोसले, कपाल की गेंदबाजी। इस बार शॉर्ट किस्म की गेंद विकेट कीपर फंस गए, यहां पर चिपन दान देते हुए इस 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट किया। 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 28 रन। विजय भोसले की शानदार गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी आज इस प्रतियोगिता में। आने वाली 2 गेंदों में अबरार मुजावर के ऊपर पूरी जिम्मेदारी है, क्योंकि आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का। प्रथमेश पाटिल के छक्कों के हैट्रिक के लिए सम्माननीय रोहित जी पाटिल सर और तेजस जी फटक सर, इनके तरफ से 3,000 रुपए का कैश प्राइज छक्कों के हैट्रिक के लिए। तो जरूर यहाँ पर जिस खिलाड़ी के पास विश्वास है वो खिलाड़ी प्रथमेश पाटिल 9 सेकंड पर है, अबरार सेकंड पर। इस बार बड़ा स्ट्रोक मिडऑफ के ऊपर से खेल दिया है, गेंद को भेज दिया है, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा शक्कर, झुकेगा नहीं साला। और बल्लेबाज आज इस प्रतियोगिता में इस छक्के के लिए सम्मानीय आदरणीय देखा जाए तो संजय जी शिंदे साहब, और इस छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज आया है बल्लेबाज अबरार के लिए। शानदार बल्लेबाजी,
संजय जी शिंदे साहब, अपन देखा जाए तो तथास्तु डेवलपर्स के सर्वे सर्वा इनके तरफ से, यस, मयूर जी लाड साहब और संजय जी शिंदे साहब इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज अबरार भुजावर ने जो छक्का लगाया था उनके लिए यहाँ पर कैश प्राइज जमा होता हुआ। तो जरूर 3 ओवर की समाप्ति के बाद आखिरी गेंद पर अबरार ने छक्का लगाया, अपने इरादे स्पष्ट किया। टीम का टोटल स्कोर जहाँ पहुंचा है 34 रन 1 विकेट के नुकसान पर। चौथी ओवर की जिम्मेदारी के लिए गेंदबाज हरीश गावन, पेन तहसील का हार्दिक पांड्या जिसे कहा जाता है, यही खिलाड़ी थी दोस्तों जिसने कोलार के मैदान पर काफी प्रभावित गेंदबाजी की थी। और ये आज इस प्रतियोगिता में किस तरह की गेंदबाजी करेंगे, पेन तहसील के हार्दिक पांड्या जिन्हें कहा जाता है, वो हरीश गेंदबाजी के लिए आते हुए। 34 रन 1 विकेट के नुकसान पर हरीश गावन गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज प्रथमेश पाटिल। चौथी ओवर की जिम्मेदारी लेकर आए हरीश, एक अच्छे गेंदबाज है, ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी। इस बार पटकी विकेट गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल ली और सीधा विकेट कीपर के दस्तानों में परफ्यूम डिलीवरी डॉट गेंद आती हुई। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके, 1 विकेट के नुकसान पर। एक शानदार आयोजन इस प्रतियोगिता अगर देखा जाए, हरीश के ऊपर पूरी जिम्मेदारी है। रनों को रोकना है, रनों को बनाना है, यही टारगेट, बी प्लान यहां पर चलता हुआ। प्रथमेश पाटिल ने थोड़ा सा नाराज किया, जज साहब तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, और यहां पर बल्लेबाज डॉट पे डॉट, डॉट पे डॉट खाते हुए उसका खामियाजा भुगतते हुए 34 रन 1 विकेट के नुकसान पर, जबकि यह चौथा ओवर जारी है। अबरार ने काफी शानदार बल्लेबाजी की, जिन्होंने 8 गेंदों में 22 रनों का योगदान दिया है और 11 गेंदों में प्रथमेश पाटिल ने 11 रन बनाए हैं। फिर से एक बार हरीश गेंदबाजी करने के लिए तैयार। पेन तहसील के हार्दिक पांड्या, फुल टॉस गेंद, फिर से एक बार कवर की दिशा में खेल दिया फील्डर मिड ऑफ, हो डायरेक्ट हिट। बचपन में काफी कंचे खेले हैं इस खिलाड़ी ने, इस वजह से डायरेक्ट हिट करते हुए यहां पर विकेट। हम देख रहे हैं इस प्रतियोगिता में काफी बड़ा योगदान है तथास्तु डेवलपर्स, संजय जी शिंदे साहब और मयूर जी लाड साहब स्पॉन्सर, मुख्य आयोजक सुयश जी भट्ट साहब, फ्रेंड्स ग्रुप पेन और बिग बैश प्रीमियर लीग पेन के ये आयोजक आज इस प्रतियोगिता में चर्चा है, क्योंकि काफी इस प्रतियोगिता की हुई खर्चा है। न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 4 पर आते हुए आदेश कोहली, मैन फ्रॉम वरेडी, इस खिलाड़ी के ऊपर अभी जिम्मेदारी है। स्ट्राइक एंड पर फिर से एक बार अबरार स्ट्राइक एंड पर बल्लेबाज थे, डॉट गेंद जाती हुई। गेंदबाजी के लिए फिर से एक बार, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक पॉइंट इधर में खेल दिया है, बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर तैनात है, कोई गलती की गुंजाइश नहीं, विकेट का पतन, बल्लेबाज आउट होते हुए। यानंतर होणारा सामना सात्विक अँड स्वरूप 11 त्यांच्या विरोधात डोलवी डॅशर्स, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचं है। सुशांत मोकल और कौस्तुभ मात्रे दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आना है। सात्विक एंड स्वरूप 11 बनाम डोलवी डैशर्स, कौस्तुभ जी मात्रे और सुशांत मोकल, सर से गुजारिश है टॉस के लिए आइए।
34 रन 3 विकेटों के नुकसान पर फिर से एक बार हरीश। फुल टॉस गेट बैक टू द बॉलर। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी करते हुए नजर आए। इस ओवर में मात्र गेंदबाज ने मेडन ओवर डाली है। कमाल की गेंदबाजी, एक बार दौड़ा, जोरदार तालियां गेंदबाज हरीश के लिए बजाए दोस्तों। मेडन ओवर इस प्रतियोगिता में जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। और आज की रजनी क्रिकेट में इतिहास बनाने का प्रयास किया, बल्लेबाज को रोकने का प्रयास करते हुए पेन के हार्दिक पांड्या, हरीश गावंड, मैन फ्रॉम जीते। कमाल की गेंदबाजी की। आखिरी ओवर की जिम्मेदारी स्लॉग ओवर, भैरवी का षटक, डेथ और स्पेशलिस्ट गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज। यस, मैंने पहले ही कहा था कि कोलार के मैदान पर नामदार अतिथि चषक, इस प्रतियोगिता में हरीश गावंड की टीम ने फाइनल की का खिताब जीत लिया था। वही पप्या मामले की टीम गुंजन 11 कोलार टीम से नेतृत्व करते हुए गेंदबाजी आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाज मयूरेश मात्रे। स्लॉग ओवर, भैरवी का षटक हवा में खेल दिया मिड ऑन की दिशा में। फील्डर के गेंद हाथों से सिटकती हुई गेंद जाएगी सीमा पार। म्हणून सांगतो बोलू नका मेवनी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, मग व्हाल तुम्ही वनवाशी। जरूर यहाँ पर 11 खिलाड़ियों में मौका मिला है और उसमें ऐसी फील्डिंग करोगे तो जरूर वनवासी होगे, और उसका जीवन दान का फायदा। टीम का टोटल स्कोर 4 रनों के साथ 38 रन 3 विकेटों के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर। मयूरेश मात्रे गेंदबाजी के लिए, और पहली गेंद पर मौका था पर फील्डर ने गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा। हम देख रहे रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले हमारे मित्र सम्माननीय आदरणीय सुशांत जी मोकल सर गोटिया यहाँ पर तशरीफ लाते, उनका स्वागत है। इस बार बड़ा स्ट्रोक गेंद हवा में 30 यार्ड सर्कल के बाहर, फील्डर गेंद के नीचे, पर इस बार कोई गलती की गुंजाइश नहीं। शानदार कैच, सुरक्षित हाथों में कैच लपकते हुए विकेट का पतन। धीरज फील्डर थे वहां पर, शानदार कैच लपका, बल्लेबाज OUT आउट। सम्मानीय केदार खोत साहब के हाथों से टॉस किया जाएगा। इसके बाद होने वाला मुकाबला अगर देखा जाए तो टीम सात्विक एंड स्वरूप 11 बनाम डोलवी डैशर्स, ये दोनों टीम के दरमियान टॉस किया जा रहा है। केदार जी खोत साहब, इनके शुभ हाथों से टॉस होता हुआ, और टॉस विन सात्विक एंड स्वरूप 11 टॉस विन होते हुए रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले पहले प्लेयर। आज देखा जाए तो रायगढ़ का अभिमान, रायगढ़ का सम्मान, नाम है सुशांत जी मोकल। गेंदबाजी के लिए मयूरेश, फिर से एक बार सूरज आए, इस बार ब्लाइंड स्ट्रोक, अड़े बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, डॉट गेंद जाती हुई। आइकॉनिक प्लेयर में हम कौस्तुभ को भी अक्सर देखते हैं बड़ी बड़ी टूर्नामेंट में। पेन तहसील से बिलोंग करने वाली एक खिलाड़ी आज सुशांत मोकल के खिलाफ खेलते हुए हमें नजर आएंगे। डॉट गेंद आने के बाद स्कोर रुका हुआ, स्कोर कार्ड पर 38 रन 4 विकेटों के नुकसान पर। आने वाली 2 गेंदें शेष बाकी है। इस प्रतियोगिता में क्या टारगेट सेट किया जाएगा? माने सरकार, इस टीम के सामने एक लक्ष्य, और इस बार फाइनल की दिशा में खेल दिया, रूम बनाने का मौका, गेंद टन टनाटन सीमा रेखा के पार, चौकार। इस चौकार के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। काफी देर के बाद ये चौकार आता हुआ 42 रन 4 विकेटों के नुकसान पर। आने वाली इस इनिंग की, इस पारी की आखिरी एक गेंद शेष बाकी है। क्या इस आखिरी गेंद पर बड़ा स्ट्रोक लगाकर यहां पर बल्लेबाज एक टारगेट सेट करने में कामयाब होंगे? क्योंकि इसलिए मैं कहता हूं ना, रख हौसला खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते। आखिरी गेंद इस इनिंग की, इस पारी की,
गेंदबाजी के लिए मयूरेश फिर से एक बार सामना करेंगे बल्लेबाज सूरज रात के समय चमकते हुए। और इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर किया और कहा नो बॉल है, इट्स नो बॉल। तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहाड़ हिट, चेंडू आहे फ्री हिट और फ्री हिट पर ये सुपर हिट षटकार रहता हुआ। इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 49 रन और जीतने के लिए 30 गेंदे 50 रनों की आवश्यकता है। एक अच्छा टारगेट सेट करने की कोशिश की बल्लेबाज सूरज ने, कमाल की बल्लेबाजी की, 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक लगाकर एक टारगेट सेट करने में कामयाब होते हुए 49 रन 50 रनों की आवश्यकता है। दूसरे सत्र में क्या होगा ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा। माई बोली मराठी भाषा में मैन फ्रॉम कल्याण का बुलंद आवाज मनोज जी कारवे सर के पास। धन्यवाद। थैंक यू सो मच इमरान बुखारी सर। बना लो उसे अपना जो तुम्हें दिल से चाहता है, खुदा की कसम यार ये चाहने वाले बडे मुश्किल से मिलते हैं। उपस्थित चाहत्यांचं, मान्यवरांचं, या स्पर्धेच्या आयोजकांचं आणि स्पर्धेचे पुरस्कर्ते एवन जोडीचं हार्दिक स्वागत। सचिन पाटील ज्याने ऑरेंज कॅप विन केली आणि विनय घरतकडे पर कॅप कंटिन्यू राहणार आहे, बरोबर। हायेस्ट विकेट टेकर आहे तो विनय घरत आणि हायेस्ट स्कोरर सचिन पाटील। आपण त्वरित या। धावांचा ज्याने धोधो पाऊस पडलाय तो सचिन पाटील। तर आपले लाडके पाहुणे सन्माननीय अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष रुपेशजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण सचिन पाटीलच्या डोक्यावरती ही ऑरेंज कॅप परिधान करूया आणि रोटेशन मध्ये सुद्धा राहणार आहे सचिन पाटील। व तो इथे या सामन्यामध्ये कोण जिंकणार आहे कोण हारणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे, परंतु क्रिकेटचा विजय होणार आहे, हे आपल्या तालुक्याचा विजय होणार आहे, तथाच तो एंटरप्राइजेसचा विजय होणार आहे, या संयोजकांचा विजय होणार आहे, या प्रायोजकांचा विजय होणार आहे। आणि क्रिकेटचा विजय करण्यासाठी प्रत्येकाने मनाचं स्वप्न पूर्ण करायचं या ठिकाणी की आपण आपला खेळ अगदी श्रेष्ठ दाखवावा या क्रिकेटच्या जगताला आणि ही स्पर्धा उंच शिखरावरती अजून अजून उंच घेऊन जावी अशी स्पर्धा पाहतो आपण। पेन तालुका बिग बॅश प्रीमियर लीग 2026 पहिली रात्र पहिली रजनी आणि आपल्या ह्या स्क्रीनवरती पाहू शकता मँगो विलेज ज्याचा मी नुकताच उल्लेख केला होता बघा। लक्षणीय उल्लेखनीय स्वप्नातील साकार होणार हे स्वर्ग सारखं गाव आणि त्याचं डेव्हलपमेंट आमचे तथास्तु डेव्हलपर्स करतायत अनेक दिवसांपासून फार मेहनत। बघा ते हिरवळ, बघा ते प्लॉटिंग, तब्बल 20,000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त प्लॉटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे। असं मँगो विलेजचं निर्माण करणारे आमचे संजयजी शिंदे सर, सोबतीला मयुरीजी लाड सर, तथास्तु डेव्हलपची ही
डेव्हलपिंगची प्रक्रिया सुरू आहे संपूर्णपणे. या पेन तालुक्याला किंबहुना पूर्णपणे रिअल इस्टेटच्या जगताला हेवा वाटावा असं हे मँगो विलेज निर्माण करतायत आणि लाईव्ह प्रेक्षक सुद्धा त्याचा आनंद घेतायत, त्याचं प्रात्यक्षिक बघतायत आणि प्रत्येकाला हवं असं वाटणार मँगो विलेज साठी त्यांचं नक्कीच पुढे अग्रक्रमण असेल. परंतु या स्पर्धेमध्ये कुठला संघ पुढे अग्रक्रमण करेल ते आता आपण बघूया. जाऊया मैदानामध्ये. धावांचा पाठलाग होणार आहे 50. 5 षटकांमध्ये 50 धावांची गरज. गोलंदाज दीप बिसे आणि ते वाईटचा इशारा पंचांचा प्रताप जगताप सर ज्याने हा इशारा दिलाय आणि पहिली धाव जोडली गेली आहे अवांतरच्या रूपामध्ये. विजय आणि हरेश अशी जोडी सलामीची आलेली आहे धावांचा पाठलाग करण्यासाठी. अर्जुन फायटर्स या संघाकडून काय ती फाईट झाली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि तशीच आता फाईट द्यायची आहे. पलटी शॉटचा पवित्रा बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तिथे तैनात, चांगली कव्हरिंग करतोय, फेकी करतोय, नेम तिथे नाही लागला. काहीशी जागा सोडली होती बॅट्समनने, बचावला त्या ठिकाणी विजय. सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठीच तुम्ही इथे लढत द्यायची आहे. कोणालाही आवडत नसतं की माझ्या पदरामध्ये पराजय पडावा, परंतु प्रयत्न असा करा की पराजय आला तरी सुद्धा प्रेक्षकांची मनं तुम्ही जिंकली पाहिजेत. कारण प्रेक्षकांना सुद्धा माहिती असते की कोणतरी हरणार, कोणतरी जिंकणार. जागा बनवली, गिरकी घेतली, चेंडूला फिरकी दिली, चेंडू जातो बॅकवर्स्टच्या दिशेने. 1 टोका 4, 4 रन, प्रेक्षणीय चौकार. पेन तालुका प्रीमियर लीगचा बिग बॅच धमाका. आणि बघा धमाकेदार इथे बॅटर्स पाहायला मिळतात, क्रिकेटर्स पाहायला मिळतात, त्यांचा लक्षणीय खेळ पाहायला मिळतोय, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, ऑरेंज कॅप धारक पाहायला मिळतात सचिन पाटील आणि विनय घरतची ती बॉलिंग. दोघांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय आणि या स्पर्धेने पूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलंय. A1 जोडी तथास्तु डेव्हलपर्स यांनी अजून लक्ष वेधून घेतले कारण त्यांचा मँगो विलेज प्रगती पथावरती आहे. अनेक एकर्स जागा माहिती मिळेल तुम्हाला थोड्याच वेळामध्ये किती प्लॉटिंग आहे, का आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करू शकता. इन्व्हेस्टमेंटचा हा जमाना आहे मित्रांनो. तर मैदानामध्ये धावसंख्या आपण पाहताय 5 वरती थांबले आणि जसं मी उल्लेख केला मँगो विलेजचा आणि त्यांचे जनक, त्यांचे निर्माते, निर्माणकर्ते संजयजी शिंदे सर आणि सोबतीला मयुरीचे लाड या साहेबांच्या स्वप्नातलं ही बंगलो स्कीम आहे, बंगलो प्रोजेक्ट आहे. तब्बल 16 एकर मध्ये मित्रांनो, 16 एकर्स मध्ये निर्माण सुरू आहे, ज्यामध्ये तब्बल 15 प्लॉट आहेत. हा चेंडू स्लॉट मध्ये आणि जातोय तिथे बाउंड्री लाईनच्या प्लॉट मध्ये. पंचाचा सिग्नलची वाट पाहतोय, सिक्सर येतोय, षटकार येतोय मित्रांनो. ऑल फॅसिलिटीज, ऑल कंपाऊंड, तसेच डांबरी रोड, सीसीटीव्ही सर्वेलन्स असणार आहे, स्टेट लाईट, वायफाय सुविधा, सेपरेट ट्रान्सफॉर्मेशन फॅसिलिटी, लाईट सप्लाय ऑल्सो आणि वॉटर सप्लाय इन एव्हरी प्लॉट 24/7. असं मँगो विलेजला भेट द्या आणि आपल्याकडील इन्व्हेस्टमेंट करा. भविष्य तुमचं उज्ज्वल होऊ शकतं. इन्व्हेस्टमेंटचा जमाना. मल्टिप्लिकेशन करा आपल्या उत्पन्नाचं, आपल्या इन्कमचं. इथे मात्र धावांचं मल्टिप्लिकेशन झालंय. 1-1, 11 वरती 0 बाद. विजय सामना करतोय, 10 वरती खेळतोय, ड्राईव्हचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटला, वेगाने धावतो पळतोय, डीप मध्ये गेला, सूर मारा तिथे फिल्डरने स्वतःला झोकून दिलं. झोकून देणं महत्वाचं.
यालाच म्हणतात डेडिकेशन ऑफ द क्रिकेट, डेडिकेशन अबाउट क्रिकेट, समर्पण. जसं येवन जोडीने समर्पित केलं की आपल्या पेन तालुक्याला जागतिक दर्जावरती घेऊन जायचं, आणि जागतिक दर्जाचं त्यांनी काम केलंय. अनेक त्याने वास्तू निर्माण केल्या आहेत आणि त्या वास्तूमधला आता नवीन त्याचा बंगलो प्रोजेक्ट आपल्या भेटीस आलाय, ज्याचा मी नुकताच उल्लेख केला. यालाच म्हणतात तुमचं पुढचा दृष्टिकोन, हे फार महत्वाचं असतं. आणि इतक्या तरुणामध्ये त्यांचं फार मोठं दृष्टिकोन आहे. किती मोठी इच्छाशक्ती बघा, हे देव प्रत्येकाला देत नाही. ह्या अशा माणसांना दिलं जातं, जी दैवी शक्ती असते, जी दैवी देणगी असते ती लाभली आहे येवन जोडीला. म्हणून त्यांनी क्रिकेटच्या पटलाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हालाही परवानगी दिली आहे, तुम्हाला संधी दिली आहे की तुम्ही ह्या क्रिकेटमध्ये इन्व्हेस्ट करा, अनेक बक्षिसं जिंका. आणि टेनिस क्रिकेटला जसं सुगीचे दिवस आलेत, त्या टेनिस क्रिकेटमध्ये अग्रपटलावरती जाण्याचा प्रयत्न करा. ISPL मध्ये जा, IPL मध्ये जा आणि आपलं जीवन सार्थ करा. अशी येवन जोडी आपण पाहतोय. संजयजी शिंदे सर, मयुरीजी लाडसाहेब यांची संकल्पना हे पुरस्कर्ते या क्रिकेटचे सुद्धा आणि मँगो विलेजचे सुद्धा. जे जे ऐकतील ऑनलाईन प्रेक्षक, इन्व्हेस्टर सुद्धा आपण असाल, तुमच्या मनात सुद्धा काहीतरी चाललं असेल की आम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट करावं, तर मँगो विलेज मध्ये नक्की जा आणि एखादा बंगलो तिथे बुक करा. इथे धावसंख्या पहिल्या षटकात बुक केली आहे 13, एके गडी बाद नाहीये. समीकरण आपल्या डोळ्यासमोर लगेचच येईल. 50चं टार्गेट आहे बघा. 24 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज जिंकण्यासाठी अर्जुन फायटर संघाला. गोलंदाज सुरेश, ओहो चेंडू बाहेर होता आणि चेंडूला बाहेरच काढले. स्क्वेअर कट, डिलिशियस, डिलाइटफुल, 4 रन. किती वेगाने बॅट रोल केली बघितली, चेंडूला फॉलो केलं बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या डोळ्यासमोर. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खूपच बाहेर चेंडू होता, फॉलो केलं. मी सोडणार नाहीये, मी तोडणार आहे चेंडूला, आणि तोडफोड करतो येते फलंदाज हरेश. हर हुन्नरी त्याचा चौकार, कथाची घंटा वाजवली. धावसंख्या 17वर. 50चं लक्ष बरोबर. इथे मात्र अँगल प्राप्त केलं, थोडस पुढ्यात टाकलं, लेन थोडीशी पुढे घेतली, लाईन बरोबर होती अगदी. बघा हा रिप्ले. राऊंड द विकेट जातोय गोलंदाज. हो चेंडूला खाली पण ठेवलं, थोडस आत वळला आणि अँगल प्राप्त केलं. अर्धा फुटभर चेंडू आतमध्ये वळला. हे कमबॅक करणारा त्याचा चेंडू होता सूरज या गोलंदाजाचा. धावसंख्या असतील 17 वरती. प्रेक्षक धावांचा पाठलाग पाहतायत. प्रेक्षक आमचे पाहतायत पेन तालुका बिग बॅश प्रीमियर लीग 2026. अनेक प्रेक्षक जागे आहेत. संपूर्ण तालुका इथे जागा झालाय. जागते रहो, जागते रहो. आणि इथे मात्र काय, पंचांनी सांगितलं तिथे लाऊड अपील झाली होती, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी पाहिली आपण. व स्पर्धेमध्ये काही कमी पाहत नाही आपण. कारण येवन जोडी सांगते जिथे कमी तिथे आम्ही, अशी आम्ही हमी देतोय. आम्ही हमी पुरुष आहोत. संजयजी शिंदे सर, मयुरेजी लाड सर, संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप आणि सोबतीला आयोजक सुयेशजी भट सर. सर्व गुण संपन्न स्पर्धा. क्रिकेटच्या इतिहासामध्ये या स्पर्धेची नोंद झाली आहे. जेव्हा पहिला चेंडू पडला, जो पहिला चेंडू डोळ्यासमोर आला आणि त्या सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलं हे नाव जे आहे पर्व, दुसरं पर्व म्हणून वाटू लागले सर्वांना गर्व. आणि इथे जमा झाले सर्व पेनकर. तालुका पेन असेल किंवा आजूबाजूचा परिसर, अलिबाग परिसर, संपूर्ण परिसर या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि इथे मात्र कडक आवाज आलाय बॅट मधून आणि ते फटका गेला मिड विकेटच्या वरून. षटकार. मी तर म्हणतो की या येवन जोडीने प्रेक्षकांनो IPLचं TRP खाली आणलं असेल. TRP माहिती आहे ना तुम्हाला, जिथे बिझनेस होतो, ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे सगळ्या गोष्टींचा. आपल्याला माहिती असेल की एक सामना किती रुपयाचा असतो, माहिती असेल तरी पण सांगतो. एक IPLचा खर्च आहे ग्राउंडचा, स्टेडियमचा 15 कोटी रुपये, आणि एका मॅचचा संपूर्ण व्यवहार होतो तो 100 कोटी रुपयाचा. लक्षात घ्या. TRP खाली आणलंय आमच्या या पेनकरांनी, या येवन जोडीने, या आयोजकांनी. विचार करत असतील IPLचे ऑर्गनायझर्स की कशाला मध्ये तुम्ही टुर्नामेंट आणलीये, आमचं तुम्ही TRP खाली आणलंय. धावसंख्या वर गेलीये 23 वरती पाहतो आपण. एके गडी बाद नाही, चांगल्या स्थितीमध्ये ही स्पर्धा पण आणि हा सामना पण. आणि आमचा पेन तालुका पण चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवला. कारण या आपल्या मंचावरती, ह्या क्रीडानगरीवरती अनेक नगरसेवक, नगरसेविका, आम्ही लाडके आपले तटकरे साहेब सुद्धा येऊन गेले. म्हणजे हा परिसर पूर्णपणे काया पालट करतोय. त्यामध्ये भर घातली येवन जोडीने त्यांच्या सुंदर तथास्तु वास्तूच्या माध्यमातून.
आणि त्यातील मँगो विलस सुद्धा आपल्या भेटीस आलाय. हा पुढचा चेंडू भेटीस आला, सरळ स्टेट डाऊन दी ग्राउंड. आकाशांची उंची, शॉट है क्रंची, पिंजरे का तोड उडा पंची, पंची गया गगन, हो जाओ मगन, सिक्सर. मस्त बॅटिंग, मस्त हिटिंग, परफेक्ट मीटिंग बॉल आणि बॅटची. मयुरेजी लाड आणि संजयजी शिंदे साहेबांकडून या षटकारासाठी त्या बॅट्समनला ज्याचं नाव हरेश आहे, तुला आलेत 500 रुपयाचं बक्षीस, शाबास बेटा, तथास्तु असं म्हणत असताना मस्त तिथे तुने फटका सजवला. काय टायमिंग होतं, काय नजाकत, काय ती ताकद. धावसंख्या 29 वर एके गडी बाद नाही. हा पुढचा चेंडू थोडासा स्लोअर फ्लाईट दिले, पॉइंट मधून काढायचा होता, गॅप शोधू शकले नाही, परंतु सिंगलची प्राप्ती तिथे होते. संयम राखला तिथे बॅट्समन हरेशने. आपण पाहताय तथास्तु डेव्हलपर्स, ज्याचा मी उल्लेख करतोय वारंवार, संजयजी शिंदे, मयूरजी लाड, या स्पर्धेचे स्पॉन्सर, मुख्य आयोजक सुयजी भट, फ्रेंड्स ग्रुप पेन, बिग बॅश प्रीमियर लीग पेन. हा उल्लेख आम्ही वारंवार करतोय कारण ही तुम्हाला पेनने दिलेली देण आहे. हे देणेकरी आहेत आणि तुम्ही घेणेकरी आहेत. खूप घ्या, खूप घ्या. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्या. हात म्हणजे त्यांचा आदर्श घ्या. त्यांनी जे केले तो आदर्श घ्या. आणि आदर्श घेणं आदर्श बनण्यासारखं असतं मित्रांनो. एकमेकाचा अनुभव, त्यांनी केलेली कीर्ती, त्यांचा कीर्तिमान तुम्ही जेव्हा मनात घेता ना, तुमच्या मनामध्ये सुद्धा तसंच चालू राहतं की आम्हाला सुद्धा असंच बनायचं आहे. जशी आमची येवन जोडी बनली आहे, तरुणाईंचं प्रेरणास्थान बनले, तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनले या पेण तालुक्याचं येवन जोडी. संजयजी शिंदे, मयुरजी लाड आणि क्रिकेटच्या पटपटलावती सुद्धा त्याने येथे अधिराज्य गाजवलंय. या क्रिकेटच्या विश्वाला दाखवून दिले की आम्ही तरुणामध्ये सुद्धा आमच्या अनेक वास्तू उभारू, अनेक मँगो विलेज उभारू, परंतु क्रिकेटवाल्यांना सुद्धा उभारू, क्रिकेटच्या खेळाडूंना सुद्धा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करू. हवा तेवढा प्रयत्न करू, जमेल तेवढा प्रयत्न करू. आणि प्रयत्न केलेत त्यांनी, म्हणून म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. धावसंख्या 30, दोनच षटकामध्ये ठोकल्या 30 धावा, एके गडी बाद नाहीये. सुस्थितीमध्ये फाईट करतोय अर्जुन फायटर्स. 50चं टार्गेट. नवीन गोलंदाज प्रथमेशला सरळ, तिथे मात्र काय झेल टिपलाय, समोर ठोकला होता आणि अगदी 0 सेकंद मध्ये झेल टिपलाय. काय प्रथमेशची नजर आहे, हा गजर आहे विकेटचा. पहिला गडी बाद केलाय गोलंदाज प्रथमेशने कॉटन बॉलच्या माध्यमातून. हरेश बाद. अचंबित झाला बघा, अजून मागे वळून पाहतोय की कसा काय झेल पकडला बघा. हो, काय स्टान्स आहे. आणि अशा वेळेला स्वतःला सावरणं फार कठीण असतं मित्रांनो. रिलीज केल्यानंतर अशा प्रकारे नजर ठेवणं, त्या चेंडूला अगदी सामोरा जाणं, जणू काय बंदूक ती गोळी निसटली, ती हातावरती झेलली आहे या ठिकाणी प्रथमेशने. आणि ते झेलला तो झेल आणि एक विकेट प्राप्त केली आहे, जी गरज होती संजीवनी प्राप्त करून द्यायची माने सरकार या संघाला. आणि या सरकारने आता दरकार सुरू केली, कारण विकेटची प्राप्ती केली म्हणजे थोडासा मोमेंटम इथे बदलू शकतो. तो शिफ्ट करायचा प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न अजून करावा लागेल प्रथमेश या गोलंदाजाला. पण तो प्लॅटफॉर्म चांगला रचला हरेश आणि विजय या जोडीने, जशी आमच्या येवन जोडीने प्लॅटफॉर्म निर्माण केलाय या पेन तालुक्यामध्ये. तथास्तु डेव्हलपर्सच्या माध्यमातून किती बोलावं इतकं कमी पडेल या तरुण जोडीबद्दल. तरुणांचं प्रेरणास्थान. आम्ही सुद्धा भारावून गेलोय की आम्हाला संधी मिळाली या स्पर्धेमध्ये आणि एवढ्या माहिती मिळतायत, इतक्या मोठ्या स्पर्धा इथे पाहायला मिळतात, इतके मोठे फटके, इतका सुंदर खेळ पाहायला मिळतोय. मिलिंद माने साहेबांकडून आधीच्या विकेटसाठी प्रथमेश साठी आलेले आहेत 500 रुपीज फॉर यू प्रथमेश. वा, त्या मान्यवरांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रत्येक जण इथे प्रोत्साहित करतात आपल्या आपापल्या पसंतीचा खेळाडूला. धावसंख्या 30, अजून 20 पाहिजे, 30 झालेत. आणि आता किती येतील, टर्न केला चेंडू, तिथे मिडकेचा फिल्डर येतोय, सुरेचा फिल्डर सुद्धा आला, पण तो एकाने अटॅक दाखवला, त्या चेंडूवरती झेप घेतली आणि पाहिलं की तिथे दुसरी धाव घेण्याचा तिथे प्रयत्न करू द्यायचा नाहीये. अटॅकिंग फिल्डिंग यालाच म्हणतात मित्रांनो. धावसंख्या 1 ने पुढे 31 वरती एका गडाच्या मोबदल्यात. प्रथमेश पाटील षटक हाताळतोय, ज्याच्यावरती बॅटिंग करताना तब्बल मी ऐकलं 8,000 रुपये लगावले गेले होते 3 सिक्सर साठी. किती मोठं प्रेम बघा आपल्या लाडक्या खेळाडूवरचं.
हरेशसाठी 500 आले, प्रथमेशसाठी 500 रुपये आलेले आहेत. आमचे संजय भोईर साहेबांनी इथे नोंद केली आहे. इथे नोंद काय होणार आहे? इथे नोंद झाली लकी सिक्सरची. चेंडू उडाला हातातून आणि गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना सुद्धा जाईल. नजर हटी दुर्घटना घटी. बरोबर संदीप सर. आमचे स्कोरर पण अगदी कॉमेंटेटरला छान इथे सहकार्य करतायत. म्हणून आम्ही म्हणतो की आमचा स्कोरर म्हणजे कॉमेंट्रीचा पाठीचा कणा असतो, मुख्य बॅकबोन असतो आणि त्याचं आम्हाला पुरेपूर इथे सहकार्य मिळते. आमचे सचिनजी भोईर आणि सोबतीला आमचे साई प्रीतवाले, त्यांच्यातही सुद्धा आमची प्रीत जडली आहे. धावसंख्या 37 वरती एक गडी बाद. सचिन नव्हे तर संदीप भोईर आहेत. कुछ नहीं यार. संदीप रहो या सचिन रहो, नाम में कुछ नहीं यार. काम ऐसा करो कि नाम बन जाए. नाम ऐसा बनाओ कि नाम सुनते काम बन जाए. हर कदम ऐसा चलो की निशान बन जाए. जिंदगी जो इस तरह की मिसाल बन जाए. जशी आमची मिसाल आहे संजयजी शिंदे साहेबांची, मयुरजी लाड साहेबांची. त्यांनी नाव कमावलं. नाव घ्या, फोन करा, तुमचं काम तमाम. यस, पलटी शॉट. तिथे मात्र टायमिंग नाही झालं परंतु तरी सुद्धा इथे धाव घेतलेली आहे आणि एका धावेने धाव संख्या 39 वरती जाऊन पोहोचलेले पाहतो आपण. षटक क्रमांक 3 प्रथमेश हाताळतो. अजून एक चेंडू शिल्लक आहे बहुतेक. यस, म्हणजे टोटल अजून तसं पाहता 13 चेंडू शिल्लक आहेत. बरोबर, 13 मध्ये 11 धावांची गरज. सामना थोडा सुकर होऊ पाहतोय पण तो जर विकेट काही प्राप्त झाल्या तर इथे कमबॅक होऊ शकतो. माने सरकारचा नाही. षटकाची समाप्ती. जगताप सरांचा इशारा. आता प्रेक्षक हो, 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज टीम अर्जुन फायटर्स संघाला हा सामना खिशात घालण्यासाठी. एकच गडी बाद. काय स्पर्धा रंगली बघा. अजूनही प्रेक्षक जागा सोडत नाहीयेत. कोणी कोणी टिफिन आणलेले माहिती नाही, पण तो जागेवरतीच बसलेत. संध्याकाळपासून पाहतो की आमच्या डाव्या बाजूला असंख्य प्रेक्षकांचा महापूर पाहतो या लीगच्या माध्यमातून. ही तालुक्याची स्पर्धा आणि आपापले खेळाडू, पसंतीचे खेळाडू पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक, तुम्हाला सलाम आहे. तुमचं आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण प्रेक्षकांविना स्पर्धा नाही आणि मान्यवरांसुद्धा स्पर्धा नाही. आणि मान्यवर सुद्धा अगदी प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला इथे येत आहेत. जसे प्रेक्षक जोडले जात आहेत. आणि गेम स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ एकत्र येऊ नका. 12 चेंडू आता टाकायचे आहेत म्हणजे हा सामना 12 मिनिटात आता समाप्त झाला पाहिजे. पंच आपण पण तिथून सांगत जा की स्पीडअप करा. आम्हाला सुद्धा दर्शव, आम्ही सुद्धा बोलू इथून. आणि खेळाडूंना सुद्धा विनंती असेल की आपण जास्त मोमेंटम जो प्राप्त झालाय तो गमाव देऊ नका. इथे आता कोण संघ सामना गमावेल, कोण कमावेल ते बघायचंय. काय विकेट प्राप्त करेल, काय विनय गरज सारखा कोणी मॅजिकल बॉलर असेल काय, त्यासाठी सज्ज झाले गोलंदाज आता बॉलिंग मार्कवर. 12 चेंडू टाकायचे आहेत आणि 11 धावा इथे जिंकण्यासाठी करायचे आहेत. सात्विक स्वरूप 11 रामवाडी आपली लिस्ट पाठवा. इथे ड्राईव्ह केलाय बघा. दिशा दिली डीपेक्सचा कवचा फिल्डर येतो बेगाने. चेंडू गेला होता ते गवताला गुदगुला करत चेंडू सापडत नाही. डुंडो डुडो रे साजना. त्या दरम्यान मध्ये 2 धावा रूपांतरित केल्या एका ठिकाणी. 2 धावसंख्या या दोन्ही पुढे 41 वर. आता मात्र परिस्थिती कळली आहे. परिस्थितीनुसार इथे बॅटिंग करतोय अर्जुन टायगरचा विजय आणि प्रेम कोळी. प्रेम कोळी कोण? ज्याच्यावरती लावली होती आमच्या मयुरीश लाड साहेबांनी 2000 रुपयाची बोली. तो प्रेम कोळी, तो आहे फायटर. आता फाईट करेल काय? तर सात्विक स्वरूप 11 आपण पुन्हा एकदा आपली लिस्ट पाठवा प्लीज. क्रॅम्प आले, थोडेसे क्रॅम्प आले. खूप खेळतायत. रजनी स्पर्धा आहे. अनेक स्पर्धा परिसरात सुरू असं मला माहिती सुद्धा मिळाली. कारण आमचे कॉमेंटेटर सुद्धा खेळायला पुन्हा गेलेत. आमचे ज्यांच्या शब्दामध्ये धार आहे असे स्वप्नीलजी पवार गेलेत. आणि इथे पुन्हा एकदा तयार झालाय तो खेळाडू खेळण्यासाठी. मैं खेलूंगा सांगतोय की मैं खेलूंगा इस पाजी. आठवतं ना सचिन तेंडुलकर साहेबांचं ते वाक्य 1989 सालचं, जेव्हा वकार युनिटचा चेंडू लागला होता कपाळाच्या मध्ये, रक्ताच्या थारोळा पडल्या होत्या. रक्ताने पूर्णपणे अंग, कपडे पूर्णपणे माखले होते सचिन तेंडुलकर साहेबांचे. त्या नॉन स्ट्रायकर आला होता सिद्धू पाजी की सचिन तुम निकल जाओ, तुम्ही रिटायर्ड हर्ट व्हा आणि निघून जा. नाही, इथे क्रॅम्प आलाय. पुन्हा एकदा खेळ थांबलाय. तर त्यावेळेला सचिन तेंडुलकर साहेबांचे ते शब्द, नाही पाजी मैं खेलूंगा, मैं तो खेलूंगा,
और पाकिस्तान के आगे खेलूंगाच. आणि तोच ठरला गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. यालाच म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, बरं का. तर इथे पुन्हा मी जर आवाज देतोय, सात्विक स्वरूप 11 आपली डिश पाठवा. आपल्याला आवाज येतोय का इथे प्लीज? सात्विकजी स्वरूप 11 संघ मालक, कॅप्टन, स्कीपर. सुशांतजी मोकल भाई, तुमची लिस्ट पाठवा त्वरित प्लीज. आयोजक संजयजी भोईर, आपण आज बोलत आहेत. संपूर्ण आमचं आयोजक कमिटी तुमच्या लिस्टची वाट बघताय, पण ते इथे आले, येत आहेत, आत येत आहेत. बघा 4 वेळा बोलावलं. यालाच म्हणतात बोलावणं आल्याशिवाय नाही. एक तो धडा होता आपल्याला. इथे मात्र हा चेंडू मार्गस्थ होतोय. ओ हो रायझिंग डिलिव्हरी. जेल्लो सुरू होतोय. दीप आलाय आणि इथे डॉट सुद्धा आलाय. हॉट बनवेल का सामना दीप भिसे, ज्याचा चेंडू सुंदर दिसे. वा, रमणीय चेंडू होता, प्रेक्षणीय चेंडू होता. टप्पा पडला गुड लेंथ मध्ये आणि पडल्यानंतर टेक ऑफ घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला. मला आता वाटतं की रन बॉल इक्वेशन आली का? येस, 10 मध्ये 9 आणि चेंडू हवेत हवेत उडवला होता. तिथे पुन्हा एकदा सिंगलची प्राप्ती. लेग बायचा इशारा. शरीराला धडकला चेंडू, बॅटला नव्हे. आणि त्या दरम्यान आता आपण पाहतोय प्रेक्षकांनो स्क्रीन होती बघा, धावसंख्या 42 वरती. तुम्हाला माहिती की 50चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. अर्जुन फायटर समोर चांगल्या स्थितीमध्ये आहे, प्लॅटफॉर्म रचून गेलाय. हरेश चांगला खेळून गेला आणि त्याच्यामुळेच हे चित्र पाहायला मिळतं की 9 चेंडू जास्त शिल्लक आहेत, 1 चेंडू जास्त आहे आणि 8 धावांची गरज. फार मोठं मॅजिकल बॉलर बनावं लागेल, जसं विनय घरतने मॅजिकल बॉलिंग केली. 9 गडी बाद केलेत एका तगड्या त्या शूरवीराने. काय ती बॉलिंग, झकास, सगळं काय ओके ओके. प्रत्येक चेंडू त्याचा व्हेरिएटर होता, प्रत्येक चेंडू बदलणारा होता. बॅकफुटला गेला होता, इथे फक्त टॅप केलं हलक्या हाताने, परंतु अशा फटक्याने तुम्हाला इथे सहजतेने विजय मिळू शकतो, कारण तुम्ही रिस्क घेत नाहीयेत. तुम्हाला कळलंय की आपल्याला जोखीम घेऊन चालणार नाही आणि गरज सुद्धा नाहीये. आता ती वेळ नाहीये, आता ती मनाची वेळ नाही की मोर रिस्क मोर प्रॉफिट. आता अगदी सहजतेने खेळायचंय, विकेट राखून खेळायचंय. त्यांनाही कळलं की 1 चेंडू जास्त आहे, 8 मध्ये आता 7 पाहिजेत. बॉलिंग विकेट टेकिंग पाहिजे, परंतु इथे फुलटॉसला मस्त टर्न केलाय, चेंडू धावतोय बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने वेगाने गेलाय. सीमा पार, शानदार पेन लीगचा हा बहारदार चौकार. बघा किती सुंदर बॅट फिरवली होती. काहीसा इनसाइड आउटचा हा स्टाईलचा फटका होता आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून चेंडूला काढलं. फील्डला तिथे धावत होता, चेंडूने वेग वाढवला आणि धावांचा वेग वाढला. धावसंख्या 47, 3 पाहिजे 7 मध्ये. हम 7-7 है असं सांगितलं येवन जोडीने, संजयजी शिंदे साहेबाने, मिरीजी लाड साहेबाने, सुयेजी भट साहेबाने आणि सोबतीला संपूर्ण फ्रेंडशिपचा ग्रुप. हम 7-7 है. पेन तालुक्याला दाखवून दिलं की हम 7-7 है, हम कुछ भी कर सकते हैं, इससे बड़ा भी टूर्नामेंट कर सकते हैं. आणि हा चौकार आला मॅच विनिंग. 7 चेंडू राखून सामना जिंकला अर्जुन फायटर्सने.